कमिटी स्थापन झाल्यापासून आतापर्यंत मार्केट कमिटी स्थापन झाल्या आतापर्यंत किती लोकांना लायसन दिले गेले? कुठल्या आतापर्यंत बाजार समितीची स्थापना झाल्यापासून किती लोकांना लायसन दिले गेले? कशासाठी? कुठल्या व्यवसायासाठी? बेदाण्यासाठी 20 आणि 10 30 लोक. हो, सुरुवातीच्या 20. शेवटचं सांगू का तुम्हाला? शेवटचं सांगू का? मार्केट कमिटीवर त्यांचा मुळात राग नाहीच, हे निमित्त आहे. हे फिरून प्रशांत मालकावर काहीतरी आरोप करायचे म्हणून चाललेलं हे नाटक आहे. दादा, बेदाणा सोडून आता मार्केट कमिटीचं देखील इतर मार्केट कमिटीमध्ये पाहिलं की तर जनावरांचा बाजार देखील भरवतात पाहिजे, पण मात्र पंढरपूरमध्ये का भरवला जात नाही? पंढरपूरमध्ये का भरवला जात नाही तुमच्या माहितीसाठी सांगतो. 2 वाऱ्याला जनावरांचा मोठा बाजार असायचा. हे आवार एकूण इथलं जी इथून मोकळी जागा आहे आणि समोर एसटी स्टँडची मोकळी जागा आहे, तिथं कॉलेजच्या पलीकडचे ह्या सगळ्या मोकळ्या जागेत जनावरं बांधली जायची. परंतु 4-5 वर्षे पूर्वी कोरोनाचा प्रश्न आल्यापासून काही लोकांनी कलेक्टर ऑफिसकडे तक्रारी केल्या की इथं आम्हाला ते इन्फेक्शन होतंय, हे होतंय. मग आम्हाला त्यांनी ह्या 2 वारीला सुद्धा बाजार तिकडं भरवायला लावला वाकरीला, तुम्ही बघतात. आणि आम्हाला बाजार भरवायला जागा नसल्यामुळं आणि दुसरी गोष्ट 2 ते 4 वेळा आम्ही प्रयत्न केला जनावरांच्या बाजारचा. मग सांगोल्याचा ट्रेंड चांगला बसल्यामुळं तो इकडं जो जनावर विकणारा आणि जनावर घेणारा जो व्यापारी आहे तो इकडं येत नाही आहे. इथं आम्हाला सगळ्या प्रकारचे बाजार करायला आम्ही तयार आहे, पण आमच्या पण काय अडचणी येत्या आम्ही सोडवायचा प्रयत्न करतोय आमचे नेते आदरणीय प्रशांतजी परिचारक यांच्या माध्यमातून. पण अजून थोडा वेळ द्या ना आम्हाला. बाजार कमिटी आपल्या पंढरपूर कृषी बाजार कमिटीमध्ये किती ओपन स्पेस आहे आणि किती गाळबा आहेत? आता काय केलं? ओपन जागा किती आहेत? ओपन जागा किती? 8 ते 9 एकर आहे. याच्यामध्ये भरवता येत नाही, येणार नाही इथे एवढ्यात बसत नाही, मग पुरत नाही, ती जागा पुरत नाही. मग पुन्हा तक्रारी होते, मला जागा मिळत नाही, हे होत नाही, म्हणून तर वर नेली ना आपण. CCTVची मंजुरी मिळालेली आहे. आता टेंडर प्रक्रिया पणन मार्फत होईल आणि मंजूर झाली, काम चालू. CCTV आणि सोलर. किती साधारण? CCTVचं 29 लाखाचं आणि सोलरचं 1,10,00,000 दादा, आपण आता सांगितलं की करोडोची उलाढाल होते द्राक्ष बेदाण्याच्या मार्फत, पण मात्र येणाऱ्या शेतकऱ्यांना व्यापाऱ्यांना कुठलीही सुख सुविधा मिळत नाही, जेणेकरून पाणी प्यायची सुद्धा उपलब्ध नाही आहे मार्केट कमिटी. तुमच्या माहितीसाठी एक गोष्ट सांगतो. बेदाण्याचा जो व्यवसाय आहे ह्याचा शेतचा प्रकार पहिले 3 वर्ष तर आपण फ्रीज केलं, मोकळंच केलं होतं, शेत घेतलाच नाही. आत्ता 100 रुपयाची ज्यावेळेला बेदाण्याची विक्री होईल त्यावेळेला 30 पैसे घेतो आपण. आणि भाजीपाला, डाळिंब, इतर बाकीचं जे आहे 100 रुपयाची विक्री केल्यानंतर 1 रुपया घेतो आपण. त्याचं उत्पन्न पण तसंच आहे. फक्त हे शेतकऱ्याची सोय व्हावी, ना नफा ना तोटा या तत्वावर शेतकऱ्याच्या सोयीसाठी आपण हे मार्केट डेव्हलप केलेलं आहे, डेव्हलप झालेलं आहे. आणि त्याला आणि पाणी उपलब्ध केलंय नसतं हे थोडीशी माहिती आपली चुकीची आहे. आमचे 100 जार आहेत आणि रोज सकाळी इथून इथं फिल्टर बसवला आहे, इथं एक बोर नवीन घेतलंय, त्या बोरमचं पाणी भरून आम्ही ते संपूर्ण मार्केट कमिटीमध्ये ज्या ज्या ठिकाणी गरज आहे तिथं ते 100 जार मार्फत आम्ही पाण्याची सोय केलेली आहे. आम्ही मार्केट कमिटीसारखं दुसरं सेंट्रल प्लेस कुठले आहे का? प्रांत ऑफिस जवळ, कचेरीजवळ, पोलीस स्टेशन जवळ, दोन्ही पोलीस स्टेशन, दवाखाने सगळे जवळ. साधारणपणे इथं कार्यकर्ता येतोच दिवसातून एकदा आणि मग सगळ्यांना सोयीचं ठिकाण आहे. असं काही नाही आहे की लगेच ते मग राजकारणाचा अड्डा झाला. पंढरपूर तालुक्यातल्या कुठली तरी संस्था राजकारणाचा अड्डा नाही आहे काय? सहकारी संस्था राजकारणाचे सगळ्याचेच अड्डे आहेत. आमचाच आहे असं नाही ना, पांडुरंग परिवाराचाच आहे असं. इथं बसतो म्हणजे काय आम्ही अड्डा केला नाही त्याचा. दिवसातून येऊन 5-7 तास बसतो, काय लोकांच्या अडचणी आहेत ते बघतो. आता 4-4 तास आमदार साहेब इथे येऊन बसतील. आता आमदार साहेब आल्यानंतर थोडीशी गर्दी वाढणार आहे नेहमीपेक्षा बी. म्हणजे काय लगेच राजकीय अड्डा झाला नाहीये असं नाही त्याचं होत. ती तक्रार खरी आहे का खोटी आहे? कशाची तक्रार? कशाची तक्रार? कापशेंनी तक्रार केली जी होती ती मांडायला. हा कापशे नावाचा ग्रस्त शेतकरी कृषीभूषण कन्सल्टंट, एवढ्या खोलात जायचं काय मला काही गरज वाटत नाही. गेल्या वर्षी एक प्रॉब्लेम झाला, त्याच वेळेला इथं उपस्थित झाली, त्यानंतर 1 वर्षानंच आली.